हाय. जपूर झाच्या या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला पहिला भाग आवडलाच आहे आणि तो आवडण्यासारखाच होता. पण हा दुसरा भाग त्याच्याही पुढचा आहे, कारण ह्या भागामध्ये पैठण्या आणि सोन्या चांदीचे दागिने, ते सुद्धा 19व्या शतकातले असे सगळे दिसणार आहेत. त्या पैठण्यांच्या दालनाचा किस्सा असा आहे की त्यातल्या बऱ्याचशा पैठण्या ह्या PNGंकडे त्यातल्या सोन्याच्या जरीमुळे, म्हणजे सोन्याची जर विकण्यासाठी काही वेळेला आपण मोडीत गोष्टी टाकतो तशा मोडीसाठी आल्या होत्या आणि त्या त्यांनी जतन करून ठेवल्या. त्यामुळे खूपच जुन्या जुन्या काळातल्या या पैठण्या आहेत ज्या जतन केल्या गेल्या आहेत. त्यांचे काठावरचं डिझाईन, त्याच्या बुट्टीचं डिझाईन हे खूपच युनिक आहे. म्हणजे माधवराव पेशव्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी सुद्धा खूप डिटेल्स दिलेत की अशा 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 पद्धतीचं पैठणीचं डिझाईन हवं आहे. त्यामुळे ते सगळे रेफरन्सेस आहेत. आणि दालनाची सुरुवातच शांताबाई शेळकेंच्या पैठणी या काव्याने होते. त्यामुळे खरंच तिथे जायलाच एक असा फील येतो. तो फील तुम्हाला होपफुली येईल या व्हिडिओमध्ये. भडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली. तर आपण आलो आहोत पैठणीच्या दालनात. हो 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 हो. हे माधवराव पेशव्यांनी नाना फडणवीसांना लिहिलेलं पत्र आहे. त्यात पैठणीचं वर्णन, पैठणीच्या दुपट्ट्याचं वर्णन इतक्या सविस्तरपणे केलं आहे की त्यातले डिटेल्स, त्यातल्या काही गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत नाही आहेत. ह्या पैठण्यांच्या दालनामध्ये सगळ्या पैठण्या अशा काचेमध्ये जतन करून ठेवल्या आहेत. शूट करताना थोडंसं रिफ्लेक्शन येतं आहे माझ्या कॅमेऱ्यामध्ये, पण त्या प्रत्यक्ष बघायला फारच गंमत येते आणि सगळे असे डिटेल्स लिहिलेले आहेत. ही काळी पैठणी तर फारच सुंदर होती आणि ही खरी सोन्याची जर आहे. म्हणजे ही सोन्याची पैठणी आहे म्हणायला काहीच हरकत नाही. इथे सगळ्याच पैठण्या ह्या सोन्याची जर असलेल्या आहेत, खऱ्या पैठण्या आहेत. जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला पैठण्यांचा उल्लेख आढळतो. इथे ज्या पैठण्या आपल्याला बघायला मिळतील त्याची डिझाईन्स, म्हणजे पदरावरचं डिझाईन, काठावरचं डिझाईन किंवा मध्ये ज्या बुट्ट्या आहेत त्याचं डिझाईन, ह्या सगळ्याच डिझाईन्स खूपच पारंपरिक आहेत. ही काळ्या रंगाची पैठणी खरंच खूप सुंदर होती, पण काचेमुळे दिसत नव्हती. ही सुद्धा माझंच रिफ्लेक्शन येत होतं त्या पैठणीमध्ये. ह्या सगळ्या पैठण्या उत्तम दिसाव्यात व्हिडिओमध्ये म्हणून खरंच अट्टाहास चालला होता माझा, पण ह्या काचेमुळे मला काही शक्य होत नव्हतं. पण मी खरंच सांगते, तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष बघा, फारच गंमत येते आणि खूप छान वाटतं की इतकी श्रीमंती होती आपल्याकडे की सोन्याच्या पैठण्या आहेत, सोन्याची जर असलेल्या पैठण्या आहेत आणि त्यांची डिझाईन्स खरंच खूप कमाल आहेत. गोड साड्या आहेत, सिरियसली पैठण्या आहेत सगळ्या आणि खूप छान रंग आहेत, पण काचेमुळे त्या नीट दिसत नाही आहेत व्हिडिओमध्ये. पितांबर, सोहळं, आत्ताच्या या पैठणीसाठी एक रिॲक्शन.
पैठणी कशी विणली जाते त्याचं प्रात्यक्षिक आहे हे. दालनातल्या खिडक्यांच्या काचा आहेत ह्या. प्रत्यक्ष विणकामाचं प्रात्यक्षिक इकडे घेतलं जातं, त्याचं सगळं हे साहित्य. थोडी जाऊया ना, रिफ्लेक्शन आहे, खूप छान वाटतं. ननंद अक्काबाई नका रुसू समायाराला, पुढच्या येळ लावा आणि न पैठणी आयाराला. हिरवी पैठणी म्हणी आती आना गो आयाराला, बाळ आली या मायाराला. पैठणी पैठणी बघिता हरिक वाट, काय सांगू तुला माझं मायारा भारी मोठं. ह्या दालनातून बाहेर पडतानाची ही गंमत आहे. इथे ही 5 बटन्स आहेत आणि त्या प्रत्येकाच्या रंगाप्रमाणे साडीचा रंग बदलतो. इकडे येतात. अच्छा, तू तिकडे दिसते, इकडे दिसते, तिकडे तिकडे. आता हे आहे दागिन्यांचं दालन. सोन्याचे, चांदीचे, खूपच वेगवेगळ्या डिझाईन्सचे दागिने इथे बघायला मिळतात. ह्या चांदीच्या अत्तरदाण्या आहेत आणि ही सगळ्यात मोठी अशी अत्तरदाणी आहे. ह्या सुंदर अशा वेगवेगळ्या आकाराच्या नथी आहेत. हे चांदीचे दागिने दिसतायत, हे पुरुषांचे दागिने आहेत. चांदीचे करगोटे, किचन सेट, आणि इतकं डिटेलिंग आहे याच्यात, फारच मस्त. तुम्हालाही दिसू शकेल ते. अडकित्ता आहे, मिसळण्याचा डबा आहे, पोलपाट लाटणं आहे, सूप आहे, किसणी आहे. किती छान आहे ना. हा आहे पूजेचा सेट.
या सगळ्याच भांड्यांवर खूप बारीक बारीक नक्षीकाम होतं. दागिन्यांचा सुंदर असा डबा. हे काय आहे माहितीये का? पायाची टाच घासण्याची घासणी, चांदीची. सुंदर अशी अत्तरदाणी. चांदीची पर्स, चांदीचा आरसा आणि चांदीचा कंगवा. काय श्रीमंती होती. किती छान वाटत असेल तेव्हा हे सगळं वापरताना ना. या भांड्याला आतून ठोकून हे डिझाईन केलंय, म्हणजे एम्बॉसिंग आतल्या बाजूने. ही सगळी दागिने घडवताना लागणारी साहित्य आहेत. आणि आता दिसणार आहेत घोड्यांचे दागिने. किती भाग्यवान होते त्या काळचे घोडे. इतके सुंदर सुंदर दागिने त्यांना घातले जायचे. हे आहे चांदीचं वॉल हँगिंग. हे पायातले वाळे आहेत चांदीचे. वेणीवरती लावायची चांदीची वेणी. छान वाटलं की नाही. ह्या दालनातून बाहेर पडतानाच असं भारावल्यासारखं होतं. म्हणजे पैठणींच्या दालनात जेव्हा मी होते तेव्हा माझं असं झालं की एकदा तरी ही काळी पैठणी जी आहे ती नेसायला मिळायला हवी. आणि त्याच्या दुपटीने मला दागिन्यांच्या दालनात झालं होतं की ह्या कुठल्या कुठल्या डिझाईन्सचे दागिने आपण आपल्यासाठी करू शकतो. आणि चांदीचे दागिने मुळात मला खूप आवडले होते. मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा हे दागिने बघून आवडलेच असतील, पण ते प्रत्यक्षात बघण्यात जास्त गंमत आहे. तर नक्कीच झपूर्झाला भेट द्या. आपण तर भेटतच राहू. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.